नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावली तुमच्या मागे तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आज मी तुम्हाला श्री पांडुरंगाने आपल्या मस्तकावर शिवलिंग कसे पण केले आहे तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तसेच श्री विठ्ठलाने आपल्या मस्तकावर शिवलिंग धारण केले आहे याची मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे. तर हे शिवलिंग कशा प्रकारे धारण झालं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर विठ्ठलाने पहिला वारकरी म्हणून आपल्या डोक्यावर श्री भगवान शंकरांना का धारण केले आहे तर याचे गूढ रहस्य मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर याचे रहस्य आपण समजून घेऊया. जेव्हा भगवान पांडुरंग वैकुंठाहून पंढरपूरला आले तेव्हा सर्व देवदेवतांना कळाले की पांडुरंग वैकुंठावरून पंढरपूरला आले आहेत. तर ही बातमी सर्व देवदेवतांना कळते आणि ही बातमी भगवान शंकरांना देखील कळते. ही बातमी कळताच भगवान शंकर देखील आपल्या परिवारासोबत पंढरपूरला येतात आणि तेथे आल्यानंतर जेव्हा पंढरपूरमध्ये जी तुफान गर्दी आहे ती पाहून, आषाढी वारीची गर्दी पाहून आणि एवढे लोक भावी भक्त पाहून भगवान शंकर अचंबित झाले. आता पांडुरंगाचं दर्शन कसं घ्यायचं आणि पार्वती माता ती गर्दी पाहून बाजूलाच उभी राहते. म्हणून आजही दक्षिण द्वाराला जाताना पार्वती माता पद्मावती म्हणून आजही तिथे उभी राहताना दिसते आणि तिथेच निवास करत आहे. आणि मग पुढे गणपतीच्या नंतर नंदी आणि भगवान शंकर निघतात. नंदी पण गर्दी पाहतात. तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाता तेव्हा मारुतीचं मंदिर लागतं आणि त्या मारुतीच्या मंदिरासमोर नंदीचं मंदिर आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे. भारतामध्ये नंदीचं मंदिर महादेवाच्या मंदिरासमोर पाहायला भेटतं, पण इथे असं नाही आहे. इतरत्र कुठेही असं पाहायला मिळत नाही. पंढरपुरामध्ये महादेवाचा नंदी मारुतीच्या मंदिरासमोर पाहायला मिळतो. अशा प्रकारे दोन वारकरी असतात. एक म्हणजे गणपती बाप्पा आणि दुसरे म्हणजे भोलेनाथ. जसं महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर गणपती बाप्पा त्या गर्दीतून तेथेच थांबतात आणि एकमेव पांडुरंगाच्या जवळ भगवान भोलेनाथ जातात. आणि एवढ्या गर्दीमध्ये भगवान पांडुरंग काय करतात की भोलेनाथ एवढ्या गर्दीतून माझ्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि मग त्यांचे स्थान कोठे ठेवायचे, त्यांना कुठे जागाही नाही. आणि मग ते पांडुरंग भगवान शंकरांना घेतात आणि आपल्या डोक्यावर धारण करतात. आणि म्हणूनच म्हटले जाते की सृष्टीतील पहिले जे कोणी वारकरी असेल ते भगवान शंकर आहेत, ज्यांनी आपल्या डोक्यावर भगवंतांना धारण केलेले आहे. भोलेनाथ आजही त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे. पुजारी या शिवलिंगावर गोपीचंद, टिळा, बेलपत्र अर्पण केले जाते आणि तो मुकुट एका लिंगाप्रमाणे आपण पाहतो. अशा प्रकारे तुम्हाला भगवान पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंगाची मूर्ती पाहायला भेटते. म्हणून सर्वप्रथम वारकरी कोण आहे तर ते भोलेनाथ आहेत.